सोलापूर येथे नुकताच माजी विद्यार्थी सन 1994-95 यांचा स्नेह सोहळा अर्थात गेट टुगेदर नुकताच 1 जून 2024 रोजी संपन्न झाला। याविषयी घेतलेला हा वृत्तांत। सांगोल तालुक्यातील मुक्काम पोस्ट वजनवाडी येथील प्रशाला श्री दादासाहेब जगताप विद्यालय वजनवाडी येथे इयत्ता 1ली ते 10वी या वर्गातील आपले जुने सहकारी जवळपास 30 वर्षानंतर एकत्र आणण्याचं काम या ग्रुपनं केलं। यावेळी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती। यावेळी आपले जुने सहकारी जवळपास 30 वर्षानंतर एकत्र आल्यानंतर बालपणी आणि आता यामध्ये आमूलाग्र बदल दिसून येत असताना ही पिढी आता खूपच आनंद दिसत होती। यावेळी जमलेले जुने आपले गुरुजन वर्ग यांचा 1994-95 बॅचच्या वतीने आपल्या गुरुजनांचा सत्कार सोहळा घेण्यात आला। आपल्या जुन्या सहकाऱ्यांना भेटून गुरुजन वर्ग मित्रमैत्रिणी यांनी खूपच आनंद यावेळी व्यक्त केला। जवळपास ही पिढी ह्या आजी माजी विद्यार्थी जवळपास 40मध्ये वयामध्ये प्रवेश केलेला असताना त्यांनी प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण या शाळा असणारं लहान रोपटं आता याचं वटवृक्षात रूपांतर झालेलं असून यावेळी माजी आजी विद्यार्थी शिक्षक गुरु यांनी आपापले योगदान आणि या कार्याविषयी आढावा घेण्यात आला। सध्या ही सन 1994-95 या बॅचने सरकारी, निमसरकारी, शेतकरी, उद्योजक अशा विविध पदावर उत्तुंग अशी भरारी घेतलेली असून या घडवलेल्या विद्यार्थ्यांचं गुरुजन वर्ग यांच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलं आणि याच्या कार्याविषयी आढावा घेण्यात आला। यावेळी विद्यार्थी गुरुजन वर्ग सर्वांमध्ये खूपच आनंद व्यक्त करण्यात आला आणि या पिढीने नवीन पिढीपुढं एक वेगळा आदर्श घेऊन एक शालेय जीवनाच्या विविध आठवणीला उजाळा देण्यात आला। आपले बालपणाचे मित्र एकत्रित आलेले पाहून
या पिढीने खूपच आनंद व्यक्त केला आणि आपल्या गुरुजन वर्ग आणि मित्रमैत्रिणी यांनी आपल्या आठवणी यावेळी एकमेकाशी सादर केल्या. यावेळी जुन्या मित्रमैत्रिणी यांनी गावाभेट घेऊन आपल्या या जुन्या बालगोपालांचं स्वागत केलं. यावेळी स्नेहभोजनाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी जागृत केल्या. यावेळी हे बालपणीचे बालगोपाळ आत्ता वयाच्या 45कडे झुकलेलं असून यांचं आत्ता नवीन पिढीला योगदान खूपच महत्त्वाचं आहे. अशा या नवीन आदर्शाच्या वरिष्ठ गुरुशिष्य यांचं नातं आणि विविध अनुभव यावेळी शेअर करण्यात आले. भीमराज न्यूजसाठी विश्वजित गाडे, उदनवाडी.